घेऊन ती घरी गेली. दही भात कालवून खाण्यासाठी तिनं श्रीकृष्णासमोर तो ठेवला, परंतु श्रीकृष्णांनी तो खाल्ला नाही. मग त्या स्त्रीने श्रीकृष्णास घास भरवला. दही भात भक्षण करून तृप्त होऊन तुला मुलगा होईल असा आशीर्वाद देऊन श्रीकृष्ण पुढे जाण्यास निघाले. हे ऐकून ती स्त्री आश्चर्यचकित झाली आणि हे मूल कोणीतरी सत्पुरुष असावे असं तिला वाटलं. ती म्हणू लागली, माझे पती बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत इथे वास्तव्य कर. ते आल्यानंतर मी तुला पक्वान्नांचं भोजन देईन आणि मग तू पुढे निघ. तिच्या विनंतीकडे लक्ष न देता श्रीकृष्ण म्हणाले, मला मंगसुळीला देवदर्शनाला जाण्याची घाई आहे. राहण्याचा विनाकारण आग्रह करू नकोस. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून त्या स्त्रीला फार दुःख झालं.